ठाकरेंकडून एक नॅरेटिव्ह पसरवला जातोय किंवा तो आता जे खासदार तुमच्या म्हणजे शिंदेंच्या नेतृत्वाखाली आले त्या खासदारांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन सभा घेतल्या जात आहेत आणि हे सांगितलं जात आहे की हे गेले, हे स्वार्थी होते, हे मिंदेंकडे गेले, आता आपल्याला पुन्हा तिथे दुसरा माणूस निवडून आणायचा आहे. पण त्याच वेळेला नॅरेटिव्ह काय सेट केलं जात आहे की मराठी पंतप्रधान होणार आहे आणि त्याचे मारेकरी जर कोण आहेत तर ही शिंदेसेना आणि शहासेना आहे. ह्या नॅरेटिव्हकडे तुम्ही एक खासदार म्हणून कसं पाहताय? मी शिंदेंचा मुलगा म्हणून म्हणत नाही. त्यांना नरेटिव्ह पसरवायचं आहे ते मला माहिती नाही, पण आता जे गेले प्रचार करण्यासाठी त्या विधानसभेमध्ये काय परिस्थिती होती, हॉलमध्ये लग्न जिथे होतात मंगल कार्यालय, त्या मंगल कार्यालयामध्ये घ्यायला लागले ना प्रचार सभा, शिव्या देण्यासाठी मंगल कार्यालय घ्यायला लागलं. कारण की त्यांच्याबरोबर जो हजारो लोक जमा करायचा कार्यकर्ता तो शिंदे साहेबांबरोबर ते आला. आज ती परिस्थिती झाली, कुठे 500 लोक, कुठे 700 लोक, जास्तीत जास्त 1000 लोक, अशी परिस्थिती झाली. तर इंट्रोस्पेक्शन करायला पाहिजे. आणि जे प्रेम उफाळून येतं आहे काही लोकांसाठी, काही लोकांना, मला वाटतं त्याच्यासाठी ज्यांच्या पाठीमध्ये 2019ला खंजीर खुपसला या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आज त्यांच्यासाठी जे काय प्रेम त्यांना जे आहे हे वेगळी प्रेम, पुतना मावशीचा प्रेम जे आपण बोलू शकतो, कसं काय असू शकतं असं की ज्या माणसाने ज्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे सत्तेमध्ये असताना या सगळ्यांच्या विरोधामध्ये कॉन्स्पिरसी करायचं काम केलं, यांना जेलमध्ये टाकायची तयारी केली या सगळ्या लोकांना, आज त्यांच्यासाठी तुम्हाला प्रेम येतं. ते मुख्यमंत्री महोदय आहेत, गेले अनेक वर्ष जे आहे महाराष्ट्राचा कारभार ते सांभाळत आहेत, ते खूप हुशार आहेत. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत यांच्या ज्या आहेत त्या गोष्टी ते ओळखून आहेत. तर त्याच्यामध्ये यांनी काही आता प्रयत्न केले, काही करायचा प्रयत्न केला तर त्याच्यातून जे आहे हे काही होऊ शकत नाही. आणि शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामधलं जे नातं आहे हे दोघं नेत्यांमधलं एक केमिस्ट्री आहे, एक चांगलं जे आहे हे दोघांमध्ये अंडरस्टँडिंग आहे. म्हणून आज या अंडरस्टँडिंगमध्ये महाराष्ट्राचं काम जे आहे हे मोठ्या गतीने त्या ठिकाणी सुरू आहे.